आजच्या या टेकवारीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री आणि आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, ज्यांनी कौशल्य विकास विभागामध्ये अतिशय प्रामाणिकतेने नाविन्यपूर्ण गोष्टी पूर्ण केल्या, असे आमचे मंत्री मंगलप्रभात लोढाजी, आणि या टेकवारीचं स्वाभाविक नेतृत्व प्रशासकीय स्तरावर ज्या करतायत अशा अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन व्ही राधा मॅडम आणि उपस्थित सर्व सचिव, सर्व सहकारी कर्मचारी, मित्रबंधू, मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र हे असं राज्य आहे की ज्यांनी टेकवारी 2.0 म्हणजे 2.0 अशा पद्धतीचा गतिमान प्रशासनाच्या तंत्रज्ञानयुक्त कार्यशाळेचं आयोजन केलं। बरं, ही कार्यशाळा किंवा या पद्धतीचा सप्ताह किंवा 4 दिवस याला वेळेच्या अगोदर नियोजित केलं आणि नियोजनाबरोबर सहभागितेमध्ये मोठं यश मिळवलं। आणि म्हणून मी सुरुवात प्रथम राधा मॅडम तुमचं आणि तुमच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक या ठिकाणी करतो। आणि थोडाफार वाटा आमच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक आणि AI विभागाला सुद्धा द्या। त्यामध्ये थोडा खारीचा वाटा आमच्या विभागाने सुद्धा त्या ठिकाणी घेतलाय, याचा मला अतिशय आनंद आहे। मी या कार्यक्रमाला येण्याआधी विचार करत होतो की या कार्यक्रमाला मला का बोलवलंय, पण नंतर मला लक्षात आलं की या कार्यक्रमाला मला बोलवलंय यापेक्षा जास्ती बावनकुळे साहेब संयुक्तिक कुठला मंत्री त्याचा कुठलाही अपमान न करता असूच शकत नाही। याचं कारण या कार्यक्रमामध्ये आणि टेकवारीमध्ये साहित्य आहे, संस्कृती आहे, नृत्य आहे, वाद्य आहे, तंत्रज्ञान आहे आणि अद्ययावतता आणि नाविन्यपूर्ण आहे। आणि म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे नेहमी सांगतात की आम्हाला विकसित भारत कसा करायचा आहे, तर विरासत से विकास तक, आम्हाला विरासत पण जपवायची आहे, जतन संवर्धन करायचं आहे आणि विकासाची उद्याची स्वप्न सुद्धा पूर्ण करायची आहे। आणि मग देवेंद्रजींचं मी धन्यवाद माननीय मुख्यमंत्र्यांचे यासाठी देतो की त्यांनी माझ्याकडे दिलेली जबाबदारी ही माननीय मोदीजींनी मांडलेल्या स्वप्नातला भाग आहे की सांस्कृतिक कार्य म्हणून माझ्याकडे विरासत पण दिली आहे आणि विकासाची भाषा तंत्रज्ञान आहे, तर विकास सुद्धा त्याबरोबर दिलाय। त्यामुळे विरासत से विकास आहे। त्यामुळे मला बोलवलं नसतं तर तुमची चूक झाली असती, तुम्ही ती चूक केली नाही, त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद। या कार्यक्रमानिमित्त बोलताना माझ्या डोक्यात विचार आला की या कार्यक्रमाचं नाव किती संयुक्तिक आहे, टेकवारी। आणि या टेकवारी यातलं साधर्म इतकं आहे की आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे। आपली निघणारी पंढरपूरची वारी, विठोबाचं नाव, विठ्ठलाचं दर्शन, तो कळस, ते वारकरी, ते भजन, त्या दिंडी, त्या पताका, ते तुळशी वृंदावन, डोक्यावर तुळशी घेऊन नाचणारी माझी भगिनी, या सगळ्यातून एक सांस्कृतिक वारसा या महाराष्ट्राचा जगासमोर मांडणारी परंपरा आपली आहे। मग एखाद्याच्या मनात येईल की त्या वारीचं आणि या टेकवारीचं साधर्म काय आहे, तर या दोन्हीमध्ये जे आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहे, आपल्या कर्मचारी वर्गाला जी नाविन्यपूर्णता त्यांनी घेतली पाहिजे ही अपेक्षा आहे, त्यामध्ये साधर्म मला दिसतं। आमच्या पंढरपूरच्या वारीमध्ये एक शिस्त आहे। आमचा वारकरी ज्यावेळेला चालतो, जातो, पुढे पुढे जात असतो, त्यावेळेला
त्याच्या चालण्यात, त्याच्या वागण्यात, त्याच्या कार्यशैलीमध्ये एक शिस्तबद्धपणा आहे. टेकवारीमध्ये आपल्याला अशाच शिस्त आणि सवयीची गरज आहे. जो कर्मचारी नवनवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाला अभ्यासित करण्याची सवय लावणार नाही आणि त्या सवयीतून काम करण्याची शिस्त लागणार नाही, तो या टेकवारीतला वारकरी असूच शकणार नाही. आणि म्हणून शिस्त आहे तशी सवय आपल्याला या ठिकाणी अपेक्षा आहे. तो पंढरपूरला निघणारा माझा वारकरी निर्गुण निराकार परमेश्वराचं रूप विठ्ठलामध्ये पाहतो. आणि म्हणून निर्गुण निराकार म्हणजे तशा अर्थाने या असंबंधामध्ये जे निसर्गाने दिलेलं वरदान आहे त्या सगळ्यात देव बघत असतो. तर तो माझा वारकरी जर निर्गुण निराकारामध्ये देव पाहतो, तर माझ्या तंत्रज्ञानामध्ये इन्फिनिटी आहे. हातात पकडू शकतं, उद्या काय येऊ शकतं माहित नाही, त्यात सुद्धा मला काहीतरी घेण्यासारखं आहे. आणि जनतेला सेवा देताना त्यातच मला देव पाहावा लागेल. असं निर्गुण निराकार एका बाजूला आणि इन्फिनिटी दुसऱ्या बाजूला मला साधर्म त्यामध्ये त्या ठिकाणी दिसत आहे. पंढरपूरमधल्या वारीमध्ये जाणारा वारकरी हा त्या ठिकाणी चालताना, भजन करताना, कीर्तन करताना, एकमेकाशी संवाद करताना तो स्वतःला शोधतोय. त्याचं स्वशोधन आहे. तो आत्मिक आवाज ऐकू पाहतोय. त्याचा देह आणि आत्मा याचा संभाषण त्याला हवंय. आणि म्हणून त्याच्याकडे स्वशोधन आहे. पण टेकवारीमध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी होताना नवनवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनाचा भाग आहे. आणि म्हणून एका बाजूला स्वशोधन आहे, दुसऱ्या बाजूला संशोधन आहे. या पद्धतीचा स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. पंढरपूरच्या वारीत चालणाऱ्याची वारी यात संथ आहे, त्यात एक गती आहे. माझ्या टेकवारीत चालणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रगती आणि गती विज्ञानाबरोबर करण्याची आहे. आणि म्हणून राधा मॅडम यांचं नाव जे आपण टेकवारी दिलंय हे इतकं संयुक्तिक आहे. आणि त्याच भावनेने मी सर्व कर्मचारी वृंदांना आणि अधिकाऱ्यांना विनंती करीन, त्यात शुद्ध, पवित्र, निष्ठापूर्ण भावनेने आपल्याला हे टेकवारीत सामील व्हावंच लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये विविध विषयांना तुम्ही हात घातलाय. AI असेल, ब्लॉकचेन असेल, त्या ठिकाणी जेनेटिक AI असेल. या सगळ्यात करताना आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की आतला जगातल्या सोडा, माझ्या बिल्डिंग, चाळी, इमारती, गल्ली, डिपार्टमेंट इथे असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने काही व्याख्या बदलून टाकल्या. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. पूर्वी साक्षरतेची असलेली व्याख्या एक काळ होता ज्यावेळेला अबकडे येत होतं त्याच्यासाठी होती. मग ती बदलून गेली. पाढे वाचता येतं तो साक्षर होत गेला. पुढे पुढे तर साहित्य संस्कृतीमध्ये ज्याला गती आहे त्याला सुद्धा साक्षरतेचा लाभ मिळाला. पण आता डिजिटल साक्षरता हीच साक्षरता मानली जाते. त्यामुळे साक्षरतेची व्याख्या बदलली आहे. तुमच्या माझ्यापैकी जो या डिजिटल साक्षरतेमध्ये आणि टेकवारीमध्ये मागे राहील, दुर्दैवाने त्याला साक्षर म्हणायचं की नाही, पूर्ण तुम्हाला पदवी मिळाल्यानंतर सुद्धा प्रश्न उपस्थित राहतो. म्हणून हे आपल्याला आत्मसात करणं जरुरी आहे. मला या ठिकाणी याचाही उल्लेख करायचा आहे. आपल्या सगळ्यांचं मूल्यमापन करण्याची व्यवस्था वेगळी आहे. परंपरागत आपल्याकडे मूल्यमापनाची व्यवस्था आहे की ती प्रधान सचिवाकडे जाईल, आमुषाकडे जाईल, चीफ सेक्रेटरीकडे जाईल, ती तर जाईलच. पण आता आपलं मूल्यमापन रोज लोक करणार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे आलेला मेल, तुमच्या डिजिटल साक्षरता, तुमच्या असलेल्या तंत्रज्ञानाच्या आत्मसात करण्याच्या शक्तीवर सामान्य नागरिक तुमचं आणि माझं मूल्यमापन करणार आहे. तुम्ही नेहमी ओरडून सांगितलं की माझ्या फाईलवर, माझ्या शेअराच काही नाही, याच्यावर तो तुमचं मूल्यमापन करणार नाही. त्याला आलेल्या अनुभवावर आणि आपल्या डिजिटल कार्यशाळेतल्या गतीवर तो आपलं मूल्यमापन करणार आहे. आणि म्हणून व्याख्या बदलल्या ते आपण मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे.
या टेकवारीतला अजून सुंदर उपक्रम आहे त्या म्हणजे काही सांस्कृतिक आणि संगीताचे कार्यक्रम आणि बरोबर योगा आणि अन्य प्रकाराला सुद्धा आपण बरोबर घेतलेला आहे. आणि म्हणून ही टेकवारी 5,000च्या वर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष आणि लाईव्ह स्ट्रीमलाईन मध्ये 9 लाखाच्या वर कर्मचाऱ्यांशी संपर्क, यातना मला वाटतं देशातली सगळ्यात मोठी वारी और टेकवारी ही महाराष्ट्राने तुमच्या मदतीने केली आहे. त्याबद्दल आपण महाराष्ट्राचं टाळ्या वाजवून अभिनंदन त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि या टेकवारीचा अशाच गतीमध्ये श्रद्धा निष्ठेचा संगम सातत्याने चालू राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.